डॉक्टर कविता राणे. सरलं वर्ष संपेना संघर्ष या आमच्या विशेष वृत्तामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. 2 जुलै ही तारीख महाराष्ट्राच्या स्मृतिपटलावरून पुसली जाणार नाही, कारण गेल्या वर्षी याच 2 जुलैला अगदी पडत्या पावसामध्ये अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडाचा झेंडा हाती घेतला. खरं तर अजित पवार यांच्या अगोदर एकनाथ शिंदे यांचं बंड झालं होतं, पण एकनाथ शिंदेंच्या बंडाप्रमाणे अजित पवारांच्या बंडानं काही महाराष्ट्राची सीमा वगैरे ओलांडली नाही. अजित पवार यांचं बंड मुंबईतच आकाराला आलं आणि निवांतपणे पारही पडलं. अजित पवार यांनी बंडासाठी निवडलेला वारही होता रविवार आणि वेळही होती दुपारची. त्यामुळं महाराष्ट्रातल्या मीडियासह अगदी जनतासुद्धा निवांतच होती. अजित पवारांचं बंड विनासायास पार पडलं, जणू काही ते महाराष्ट्राला अपेक्षितच होतं. इतक्या शांतपणे आपल्या विरोधी पक्षनेत्याच्या सरकारी बंगल्यातून दादांच्या गाड्यांचा ताफा निघाला. ताफा थेट राजभवनात पोहोचला. दादा विरोधी पक्षनेते पदावरून उपमुख्यमंत्री पदावर विराजमान झाले. अजित अनंतराव पवार गांभीर्यपूर्वक दृढकथन करतो की आणि दादांबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे आणखी 8 आमदार सुद्धा मंत्री बनून विरोधी बाकांवरून सत्तेत आले. सगळं तसं विनासायासच पार पडलं, पण हे बंड जितक्या थंडपणे सुरू झालं तितक्याच थंडपणे दिसले त्याचे परिणाम. अजितदादांच्या बंडाला 1 वर्ष पूर्ण होण्या अगोदरच लोकसभेच्या निवडणुकाही पार पडल्यात. त्यामुळं बंडाच्या या 1 वर्षामध्ये अजितदादा यांनी बंड करून नेमकं साधलं काय आणि गमावलं काय? अजितदादांच्या पक्षाच्या पारड्यांमध्ये कोणत्या बाजूला काय पडलंय याचाच आढावा आज घेऊयात. आधी बघूयात अजितदादांनी बंड करून साधलं काय, कमावलं काय. अजितदादांनी बंड करून मिळवला सत्तेतला वाटा. 1999ला जन्म झाल्यापासून राष्ट्रवादी काँग्रेस तशी सत्तेच्या जवळच राहिली. जवळपास 25 वर्षांहून जास्त काळ आमदार राहिलेल्या दादांची बहुतांश कारकीर्द गेली ती मंत्रालयाच्या दालनांमध्येच. 2014 नंतर 5 वर्ष दादा सत्तेच्या बाहेर राहिले, पण 2019ला मात्र सत्तेच्या बाहेर राहायचंच नाही असा जणू चंगच अजित पवार यांनी बांधला. मी अजित अनंतराव पवार गांभीर्यपूर्वक दृढकथन करतो की पहाटेचा शपथविधी करून दादा भाजपसोबत गेले, पण दादांचा प्रयत्न फसला आणि ते शरद पवारांकडे परत आले. मग पवारांनी त्यांच्या सगळ्या चुका पोटात घातल्या. डोक्यावर उपमुख्यमंत्री पदाचा मुकुट ठेवला आणि शिवसेना काँग्रेससोबत अलगद सत्तेतही नेऊन बसवलं. मी अजित अनंतराव पवार गांभीर्यपूर्वक दृढकथन करतो की मी महाराष्ट्र राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व शुद्ध बुद्धीने पार पाडीन. सत्ता कुणासोबत याहीपेक्षा सत्ता हेच दादांसाठी जास्त महत्त्वाचं असावं. त्यामुळंच उद्धव ठाकरेंसारख्या विधिमंडळातल्या नवख्या गड्यासोबत सुद्धा दादा सत्तेत रमले. पुढे शिंदेंचं बंड झालं, राज्यातलं सरकार बदललं आणि दादा पुन्हा विरोधी पक्षात आले. आता सत्तेत जायचं तर पुन्हा एकदा भाजपचं बोट धरणं दादांसाठी गरजेचं होतं आणि दादांनी सुद्धा मग फार मागे पुढे पाहिलं नाही. आपल्या बंडामुळं दादांनी मिळवला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि पक्षाचं घड्याळ हे चिन्ह. खरं तर दादांनी बंड करण्यापूर्वीच निवडणूक आयोगानं राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय पक्ष हा दर्जा काढून टाकला होता. शिंदेच्या बंडानंतर अपात्रतेच्या कारवाईपासून कसं वाचायचं आणि ज्या पक्षात बंड केलं त्याच पक्षावर दावा कसा सांगायचा याची स्क्रिप्ट तयार होतीच. दादांनी त्याच स्क्रिप्टचं पालन केलं. राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाचं नाव आणि घड्याळ हे चिन्ह दादांना मिळालं. निवडणूक आयोगाच्या निकालापाठोपाठ आमदार अपात्रतेचाही निर्णय झाला आणि दादांसह सगळेच आमदार पात्र ठरले. सगळ्यांना जणू हे असंच होणार याची खात्री होती. तसंच सगळं झालं. पक्षाचं नाव आणि चिन्ह मिळाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष अजित पवारांचा हे किमान कागदावर तरी समोर आलं. पण चिन्ह आणि नावाची ही लढाई न्यायालयामध्ये सुरूच राहिली. पण या सगळ्या लढाईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या बॅनर्सवरून शरद पवार हा चेहरा मात्र नाहीसा झाला. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड करून दादांनी मिळवलं राष्ट्रवादीचे आमदार आणि खासदार. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड झालं आणि पक्षाचे जवळपास 40 आमदार आणि काही खासदार अजित पवार यांच्यासोबत गेले.
खरं तर अजित पवारांनी बंड केलं तेव्हा महाराष्ट्रातल्या अनेकांना त्याचं फारसं आश्चर्यही वाटलं नाही, पण सगळ्यांना उत्सुकता होती ती दादांसोबत कोण गेलं आणि पवारांसोबत कोण राहिलं याची. सुनील तटकरे, अमोल मिटकरी अशी नावं अजित पवार यांच्यासोबत जाणं अनेकांना अपेक्षित होतं, पण छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, प्रफुल्ल पटेल या पवारांच्या खास मर्जीतल्या शिलेदारांनी शरद पवार यांचा हात सोडणं आणि दादांचा हात धरणं राजकीय वर्तुळासाठीही धक्का होता. कारण यातली बहुतांश नावं ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासूनच राष्ट्रवादी काँग्रेस सोबत होती आणि हे सगळे नेते अजित पवार यांच्यापेक्षा वयानं आणि अनुभवानं ज्येष्ठ होते. पण तरीही त्यांनी शरद पवारांची साथ सोडली आणि अजित पवार यांचं नेतृत्व मान्य केलं. अजित पवार यांच्यासोबत हे सगळेच जण सत्तेमध्ये सहभागी झाले आणि अनेक जण मंत्रीही झाले. हे बडे नेते अजित पवार यांच्या गोटात आहेत असं म्हटल्यावर बाकीच्या आमदारांना आपल्यासोबत आणणं दादांसाठी फार कठीण राहिलं नाही. मात्र तरीही जयंत पाटील, अमोल कोल्हे, राजेश टोपे हे नेते मात्र शरद पवार यांच्या सोबतच राहिले. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड करून आणि भाजपसोबत जाऊन अजित पवार यांनी आपली आणि आपल्या सहकाऱ्यांची विविध घोटाळ्यांच्या चौकशीमधून सुटका करून घेतली. 2012 पासून सिंचन घोटाळ्याचं भूत अजित पवार यांच्या मानेवर बसलं होतं. देवेंद्र फडणवीसांसोबत जे पहिलं 72 तासांचं सरकार अजित पवारांनी स्थापन केलं तेव्हाच सिंचन घोटाळ्यातल्या महत्त्वाच्या प्रकरणांमध्ये अजित पवार क्लीन चिट मिळवण्यात यशस्वी झाले होते. पण बंडाच्या 3 दिवस आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर आणि सिंचन घोटाळ्यावर जोरदार टीका केली होती. अगर मैं एनसीपी की बात करूं तो एनसीपी पर भी करीब 70,000 करोड़ रुपए के घोटालों का आरोप है. महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव बैंक घोटाला, महाराष्ट्र सिंचाई घोटाला, अवैध खनन घोटाला, इनकी लिस्ट भी बहुत लंबी है. पण अजित पवार यांच्या सत्ता मार्गात त्याचा काहीही अडथळा आला नाही. त्यामुळे भाजपसोबत गेलं तर घोटाळ्यांमधून सुटका सहज होऊ शकते हा संदेश राष्ट्रवादीच्या नेत्यांना मिळाला आणि म्हणूनच चौकशीच्या फेऱ्यात असलेले अनेक नेते दादांसोबत जाणं हे दादांसाठी सहज शक्य झालं. सिंचन घोटाळ्यापाठोपाठ शिखर बँक घोटाळ्यामधूनही अजित पवार यांनी स्वतःची अलगद सुटका करून घेतली. जरंडेश्वर साखर कारखान्यासारखी प्रकरणं थंड बस्त्यात जाऊन पडली. अजित पवार यांच्यासोबत आलेल्या प्रफुल्ल पटेल यांच्या 800 कोटी रुपयांच्या विमानमार्ग वितरण घोटाळ्याच्या चौकशीची फाईल सीबीआयनं बंद केली. अजित पवार, प्रफुल्ल पटेल यांच्यासाठी सरकारमधला प्रवेश या अर्थानं चांगलाच फायदेशीर ठरला. अजित पवार गटातल्या इतर नेत्यांना आपले नेते सुरक्षित राहणं, चौकशीच्या फेऱ्यांमध्ये न अडकलेले राहणं आणि आपल्याही डोक्यावर चौकशीची तलवार टांगली जाईल या भीतीतून कायमची सुटका करून घेणं हवंच होतं. भाजपसोबत सत्ता स्थापन केल्यानं ते सहज साध्य झालं. बंड केल्यानंतर अजित पवार यांना अशी एक गोष्ट साध्य झाली जी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये अजित पवारांना कधीही मिळाली नाही आणि ती गोष्ट होती दिल्लीतील सत्ताधारी केंद्रीय नेतृत्वाशी थेट संबंध. आपल्या राजकीय कारकिर्दीतला सुरुवातीचा एखादा अपवाद वगळता अजित पवार कधीही केंद्राच्या वाटेला फारसे गेले नाहीत. आपण बरे, आपला पक्ष बरा आणि आपली राज्यातली सत्ता बरी अशीच अजित पवार यांची काहीशी भूमिका राहिली. केंद्रातील पक्षाचा पसारा आणि केंद्र सरकारशी वाटाघाटी हा कायमच शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांचा विषय राहिला. राष्ट्रीय पातळीवर पक्षाचा पसारा आणि केंद्र सरकारशी वाटाघाटी हे कायमच शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांचे विषय राहिले. त्यामुळे कोणत्याही पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाशी अजित पवार यांचा कधी फारसा संबंध आला नाही. 2014 पासून केंद्रात भाजपची सत्ता आली आणि अवघं केंद्र सरकार नरेंद्र मोदी आणि अमित शहा या 2 नावांभोवती फिरू लागलं. बंडानंतर आणि पक्षाचं नाव आणि चिन्ह मिळाल्यानंतर अजित पवार पक्षाचे सर्वेसर्वा बनले. प्रफुल्ल पटेल यांच्या व्यतिरिक्त अजित पवार यांचा एकही शिलेदार केंद्रामधला अनुभवी नेता नव्हता. त्यामुळे पक्षाच्या पातळीवरील सगळ्याच चर्चा या अजित पवार आणि मोदी शहांमध्ये होऊ लागल्या. त्यामुळेच भाजपच्या सर्वोच्च केंद्रीय नेतृत्वाशी अजित पवार यांचे थेट संबंध प्रस्थापित झाले. पक्षाच्या भविष्यासाठी अजित पवारांसाठी ही जमेची बाजू ठरली.
अजित पवार यांनी बंड केल्यानंतर त्यांच्या हातून निसटलं काय? या प्रश्नाचं पहिलं उत्तर आहे शरद पवार यांची साथ. शरद पवार हे नात्यानं अजित पवार यांचे काका आहेतच, पण अजित पवार यांचा राजकीय प्रवास सुरू झाला तो पवारांमुळेच आणि पवारांसोबतच. अजित पवारांची साठी उलटली तेव्हाही वयाची 80 वर्ष पूर्ण करणारे शरद पवार पक्षामध्ये सक्रिय होते आणि आजही आहेत. अजित पवारांच्या बंडा अगोदर शरद पवारांनी पक्ष संघटनेतल्या महत्त्वाच्या नेमणुका केल्या आणि त्यानंतर अजित पवारांच्या नाराजीला सुरुवात झाली. मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावर निवडणूक करायचा निर्णय आज घेतलेला आहे. मग शरद पवार यांचं राजीनामा नाट्य घडलं. त्यातला अजित पवारांचा पवित्रा मात्र भुवया उंचावणारा होता. परत ते सांगू नका आमनी भावनिक आहे आणि साहेब आता असं झालंय आणि तुमच्या बरोबर बघून काय सगळ्यांनी साहेबांच्या बघूनच काम केलेलं आहे. परंतु कधी काळानुरूप काही निर्णय घ्यावे लागतात आणि साहेबांच्या डोळ्यात दिखत नवीन होणारा अध्यक्ष तयार झाला तर तुम्हाला का नको रे? मला काही कळत नाही तुमचं. उद्याच्याला नवीन अध्यक्ष झाल्यानंतर साहेब त्या अध्यक्षाला काही ज्या काही बारकावे असतात राजकारणात ते त्या ठिकाणी सांगतील ना. त्याच्यामुळे तुम्ही अजिबात आपण एकटं आहोत आता काही खरं नाही आणि आता राजीनामा दिल्याशिवाय काही गत्यंतर नाही हे असलं काही भावनिक होण्याचं काही कारण नाही. हा प्रसंग कधी ना कधी येणार होता. पुढच्या काहीच दिवसात अजित पवार यांनी बंड केलं, राष्ट्रवादी काँग्रेसवर दावा सांगितला आणि शरद पवारांवर बोचरी टीका केली. का मला लोकांच्या समोर त्या ठिकाणी विलन केलं जातं कळत नाही? काय माझी चूक आहे? भविष्य काळासाठी तुमच्या पक्षाचा आश्वासक चेहरा कोण आहे? शरद पवार. अजित पवार यांच्या पक्षानं माझं नाव आणि माझा फोटो वापरू नये यावर मात्र शरद पवार ठाम राहिले. त्यामुळे शरद पवार हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतून पूर्णपणे गायब झाले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार यांनी स्थापन केला आणि स्वतःच्या हिमतीवर वाढवला. त्यामुळे शरद पवारांशिवाय राष्ट्रवादी आणि शरद पवारांशिवाय अजित पवार हे चित्र महाराष्ट्राला रुचलं नाही आणि त्याचे परिणाम लोकसभेच्या निवडणुकीमध्ये दिसले. अजित पवारांनी काय गमावलं या प्रश्नाचं आणखी एक उत्तर आहे लोकसभेतलं स्थान. अजित पवार यांनी बंड केलं तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसकडे लोकसभेतले 4 खासदार होते.
बंडानंतर सुनील तटकरे हे एकमेव खासदार अजित पवार यांच्या सोबत गेले. अजित पवारांच्या शपथविधीला उपस्थित राहिलेले शिरूरचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे हेही शपथविधी झाल्यानंतर शरद पवार यांच्या सोबत आले. बंडानंतर लोकसभेची निवडणूक ही पहिली निवडणूक होती. भाजप आणि शिंदेंच्या सेनेसोबत अजित पवार पहिल्यांदाच निवडणुकीला सामोरे गेले. अजित पवारांना महायुतीमध्ये लोकसभेच्या 5 जागा मिळाल्या होत्या, पण त्यातल्या फक्त 2च जागांवर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार होते. इतर 3ही जागांवरचे उमेदवार हे इतर 3 पक्षांमधून आयात केले गेले होते. या 2 पैकी रायगडच्या फक्त एका जागेवर अजित पवार यांच्या पक्षाचा विजय झाला आणि बारामतीमध्ये जिव्हारी लागणारा पराभव पक्षाच्या पदरी आला. एकीकडे लोकसभेमध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचं संख्याबळ 1 इतकं कमी राहिलं, तर दुसरीकडे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे तब्बल 8 खासदार संसदेत पोहोचले. पण केंद्रामध्ये भाजपला बहुमत मिळालं नाही, त्यामुळे मित्रपक्षांचा एक खासदार भाजपसाठी महत्त्वाचा बनला. मंत्रिमंडळ तयार करताना भाजपनं राष्ट्रवादी काँग्रेसला स्वतंत्र प्रभार असलेलं 1 राज्यमंत्रीपद देऊ केलं. पण मंत्रिपदाचे दावेदार प्रफुल्ल पटेल यांनी मात्र आपल्याला कॅबिनेट मंत्रिपदच हवं असा हट्ट धरला. भाजपनं या हट्टाकडे सपशेल दुर्लक्ष केलं आणि केंद्रातली राष्ट्रवादी मंत्रिपदाविनाच राहिली. या निकालानं अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचं लोकसभेतलं स्थान गमावलं अशी चर्चा सुरू झाली. बंडानंतर अजित पवार यांना सगळ्यात मोठा धक्का बसला तो बारामतीमध्ये. बारामती म्हणजे अजित पवार यांचं घर. बारामती म्हणजे अजित पवार यांचा हक्काचा मतदारसंघ. पण याच मतदारसंघातली निवडणूक लोकसभेच्या निवडणुकीसाठी मात्र प्रचंड चुरशीची बनली. कारण अजित पवार यांनी आपल्या पत्नी सुनेत्रा पवार यांना पहिल्यांदाच या निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं. त्यांच्या विरोधात होत्या सुप्रिया सुळे, शरद पवार यांची लेक. एकेकाळी अजित पवारांवर सडकून टीका करणारे देवेंद्र फडणवीस सुनेत्रा पवार यांचा फॉर्म भरायला बारामतीत आल्याचं चित्र अवघ्या महाराष्ट्रानं पाहिलं. अजित पवार यांनी बारामतीमध्ये प्रचाराचा जोर लावला. भावनांना बळी पडू नका, इथपासून ते मी बायकोची पर्स सांभाळणार नाही इथपर्यंतचा प्रचार केला. जर कोण भावनिक होतील, कोण आणखीन काही सांगतील, कोण म्हणतील आमची आता ही शेवटचीच निवडणूक आहे, अमकच आहे तमकच आहे, आता खरीच की शेवटची कधी होणार आहे मला माहिती नाही, परंतु सतत असंच सांगितलं जातं. ते तुम्ही भावनिक होऊ नका ही माझी खूप कळकळीची विनंती आहे. तुम्ही मला निवडून द्या, मी तुम्हाला 2019 पर्यंत MIDC करेन. तरी देखील माणूस पुन्हा 19ला मतं मागायला येतो. माझ्यासारख्याला तर शरमच वाटली पाहिजे असती, लाज वाटली असती की बाबा कुठल्या तोंडाने मी त्यांना मतं मागायला जाऊ. पण या निवडणुकीमध्ये श्रीनिवास पवार, युगेंद्र पवार, राजेंद्र पवार, शरद पवार यांच्या बहिणी असे राजकारणात पूर्णपणे सक्रिय नसलेले पवार कुटुंबातले अनेक सदस्य अजित पवार यांच्या विरोधात उभे राहिले. या लढाईमध्ये सुनेत्रा पवार यांचा पराभव झाला. इतकंच काय, पण बारामती विधानसभा मतदारसंघामध्ये सुद्धा अजित पवार आपल्या पत्नीला लीड देऊ शकले नाहीत. बारामतीतला हा पराभव अजित पवार यांच्यासाठी फक्त लोकसभेच्या एका जागेपुरता मर्यादित नव्हता. या पराभवानं अजित पवार यांच्या राजकीय भविष्यासाठी एक मोठं आव्हान उभं केलंय. या पराभवाचा वचपा म्हणून की काय अजित पवार यांनी 4च दिवसात सुनेत्रा पवार यांना राज्यसभेवर पाठवलं. पण त्यामुळं इमेज बिल्डिंग व्हायच्या ऐवजी छगन भुजबळ यांच्यासारखे पक्षातले वरिष्ठच नाराज झाले आणि अजित पवार यांची वाट आणखी बिकट झाली. महाविकास आघाडीमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री ही पदं भूषवत असताना अजित पवार यांना मिळालेलं स्थान आणि तीच पदं महायुतीमध्ये भूषवत असताना अजित पवार यांना मिळणारं स्थान यामध्ये अंतर बरंच होतं. अजित पवार निधी देत नाहीत असा आरोप करत बाहेर पडलेल्या शिवसेनेनं दादांना अर्थमंत्रीपद देताना आपली काहीही अडचण होणार नाही याची काळजी मात्र घेतली. परिणामी फाईल दादांकडून फडणवीसांकडे आणि मग शिंदेंकडे जाईल हे सुरुवातीलाच स्पष्ट झालं. अर्थ खात्याकडे फाईल केली तरी ती सीएम कडनं आणि दुसरे DCM देवेंद्रजीकडनं जाणार आहे. त्याच्यामुळे जे असंतुलित काम मागच्या काळामध्ये झालं होतं ते संतुलित पद्धतीने काम होणार आहे. पण लोकसभेनंतर महायुतीमधील अजित पवार यांचं स्थान आणखी डळमळीत झाल्यासारखं दिसतंय.
अजित पवार यांनी बंड केलं तेव्हा त्यांच्याकडच्या आमदारांची संख्या आणि शिंदेंकडच्या आमदारांची संख्या जवळपास सारखी होती. शिंदेंचे आमदार मंत्रिमंडळ विस्ताराच्या आणि अधिकच्या मंत्रिपदांच्या प्रतीक्षेत होते. पण अजित पवारांचं बंड झालं आणि एकाच झटक्यात 9 मंत्रिपदं त्यांच्याकडे गेली आणि त्यानंतर शिवसेनेच्या मंत्र्यांमध्ये अस्वस्थता पसरली. लोकसभेच्या निवडणुकीपर्यंत मंत्रिमंडळाचा एकही विस्तार झाला नाही आणि शिंदेंच्या गटातली अस्वस्थता आणखी वाढली. दुसरीकडे ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले त्यांना सत्तेत का घेतलं? बहुमत असताना अजित पवार यांना सोबत घेण्याची काय गरज होती? अशा प्रश्नांमुळे भाजपच्या गोटामध्ये आतल्या आत प्रचंड अस्वस्थता होती. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचा परफॉर्मन्स कमालीचा खाली आला आणि त्यानंतर मात्र या अस्वस्थतेला वाचा फुटली. अजित पवार यांना सोबत घेतल्यानं सेना भाजपच्या मतांवर परिणाम झाला. अजित पवार यांची मदत युतीच्या उमेदवारांना झाली नाही असे आरोप जाहीरपणे व्हायला लागले. त्यातच अजित पवार यांना सोबत घेतल्यामुळं भाजपची ब्रँड व्हॅल्यू कमी झाली अशी जाहीर टीका राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडनं केली गेली. या सगळ्यामुळं अजित पवार महायुतीमध्ये नकोसे झालेत का हा प्रश्न समोर आला. त्यामुळंच अजित पवार यांचं महायुतीतलं स्थान निवडणुकांच्या आधीच्या तुलनेत आणखी डळमळीत झाल्याचं चित्र दिसतंय. अजित पवार यांच्या बंडानंतर त्यांच्या सोबत आलेल्या आमदारांच्या संख्येमध्ये फार वाढ झाली नाही आणि लोकसभेच्या निवडणुकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसमधलं इनकमिंग जवळपास थांबलंय. राष्ट्रवादी काँग्रेससाठी ही आता चिंतेची बाब बनली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड झाल्यानंतर अजित पवार यांच्यासोबत किती आमदार आहेत याचा आकडा अजित पवारांनी एकदाही जाहीर केला नाही. शरद पवारांनी सुद्धा आपल्याकडच्या आमदारांचा आकडा जाहीर केला नाही. दोघांनीही आपल्याकडच्या आमदारांचा आकडा दिला तो थेट निवडणूक आयोगात. लोकसभेची निवडणूक झाली आणि त्यानंतर मात्र अजित पवार यांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली. निवडणुकीनंतर लगेचच घेतलेल्या आमदारांच्या बैठकीला 4 ते 5 आमदार गैरहजर राहिले. यामध्ये नरहरी झिरवळ यांचाही समावेश होता. पुढच्या काहीच दिवसात नाशिक पदवीधरच्या निवडणुकीत झिरवळांनी उद्धव ठाकरेंच्या उमेदवाराला पाठिंबा दिला. लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान सुद्धा पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी अजित पवार यांची साथ सोडली आणि शरद पवार यांच्या पक्षाकडून निवडणूक लढवली आणि ते निवडूनही आले. बारामतीमधून सुप्रिया सुळे निवडून आल्यावर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या 10 ते 12 आमदारांनी त्यांचं अभिनंदन केल्याची चर्चा रंगली. त्यामुळे एकीकडे पक्षातलं इनकमिंग जवळपास थांबलंय तर दुसरीकडे जवळचे आमदार दुरावण्याची शक्यता बळावली आहे आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसाठी ही बाब धोकादायक आहे. अजित पवार यांच्या बंडानं राष्ट्रवादी काँग्रेससाठी काय कमावलं काय गमावलं याची यादी कदाचित आणखीही वाढत जाईल. पण या बंडानं महाराष्ट्राच्या राजकारणाला एका नव्या वळणावर आणून ठेवले. असं वळण ज्याची कुणी कल्पनाही केली नव्हती. राजकारणातली मूल्य, राजकारणातल्या निष्ठा, राजकारणातली तत्व या सगळ्यांवर या बंडांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केली आहेत आणि फक्त निवडणुकांच्या निकालांमधून या प्रश्नांची उत्तरं नक्की मिळणार नाहीयेत.